गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताह निमित्त आपला पहिला दिवस। आज प्रथम दिवशी आपण विधिवत संकल्प करणार ग्रंथदेवतेचं सरस्वती मातेचं पूजन करून आजच्या या पारायणाला प्रारंभ करणार आहोत। चला तर मग संकल्पाला सुरुवात करू। उजव्या हाताची मधली 3 बोटं पेल्यातील पाण्यामध्ये बुडवा। ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने पुरुषांनी आपल्या मस्तकाला अष्टगंध, त्यावर अक्षता, महिला सेवेकऱ्यांनी हळदी कुंकू आणि श्रीमती महिलांनी अष्टगंध अक्षता लावायच्या आहेत। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी तामणात सोडा एकदा। ओम गोविंदाय नमः। हात पुसून घ्या। ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः मधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामणात सोडा। हात पुसून घ्या। प्राणायाम करायचा। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावा। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढा। अंगठा दाबा। मनात गायत्री मंत्र म्हणा। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरं। ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करा। श्रीमन महागणाधिपताय नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नुरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। अभिघ्नमस्तु।
ओम सुमुखुश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूमकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि हपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजया येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वरा देवादिशुंतनसिद्धि ब्रह्मेशान जनार्दन. चला तर मग धूपदीप प्रज्वलित करून आपण संकल्पाला सुरुवात करूया. देशकालाचा उच्चार करूया. ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणावते रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणेतरे अस्मिन् वर्तमाने प्लवनाम संवत्सरे चैत्रमासे कृष्णपक्षे उत्तरायणे वसंत ऋतौ सप्तमी तिथौ सोमवासरे उत्तराषाढ़ सहित श्रवण दिवस नक्षत्रे मकर राशि स्थिते वर्तमान चंद्रे मेष राशि स्थिते श्री रवि कुंभ राशि स्थित देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ. प्रधान संकल्प. उजव्या हातात पाणी, त्यात 2 दाणे अक्षता आणि 1 फूल घ्यायचं. संकल्प करणार आहोत. म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करा. म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम. स्वतःच्या नावांचा उच्चार करा. म्हणायचं नामने. जे जोडीने बसले असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणा अहम मम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद सहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थम आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वर्धनार्थम तथा च ज्ञात अज्ञात समस्त दोष पीडा परिहार पूर्वकम आदरणीय श्री गुरुप्रणाले सहित
श्री कुलदेवी श्री कुलदैवतस्य अखंड अचंचल अभेद्य भक्ति सेवा सान्निध्य प्राप्त्यर्थे तथा च कोरोना रूपी वैश्विक महामारी निवारणार्थे तथा च समस्त श्री स्वामी समर्थ सुसेवेकरी सपरिवार वर्गस्य कायिक वाचिक मानसिक ज्ञाता ज्ञात समस्त रोग प्रशमनार्थे तथा च संरक्षण प्राप्त्यर्थे कोरोना महामारी जनित समस्त रोग प्रशमनार्थे श्री स्वामी पुण्यतिथि सप्ताह अंगभूत निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति स्मरणम तथा च ग्रंथरूपी सरस्वती श्री गुरु पूजनम कर्म अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात पुसून घ्या. हात जोडून गणपतींचं स्मरण आपण करणार. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हात जोडून गुरूंचं स्मरण आणि सरस्वती मातेंचं स्मरण करूया. ओम या कुंदेन्दुक तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता. सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. श्री गुरुचरित्र ग्रंथाला अष्टगंध लावायचा, अक्षता व्हायच्यात, हळदी कुंकू लावायचं. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम, अलंकारार्थे अक्षतान, हरिद्राम कुंकुमम, सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. हात पुसून गुरुचरित्र ग्रंथाला एक फूल आणि तुळशी पत्र व्हायचं. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसी दलपत्राणि समर्पयामि. धूप दीप वाळायचा. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. धूपम आग्रापयामि, दीपम दर्शयामि. ग्रंथासमोर पाण्याच्या साह्याने आणि उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांच्या साह्याने भरीव चौकोन करायचा. त्यावर खडी साखरेची वाटी ठेवून त्यात एक तुळशीपत्र टाकायचं. काही तुळशीपत्र हातात घेऊन या खडी साखरेच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय समपानाय संव्यानाय समुदानाय संस्मनाय संब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र ग्रंथाला वाहून द्या. पळीवर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयं समर्पयामि. परत दुसऱ्या तुळशीपत्रांनी त्याच खडी साखरेभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय समपानाय संव्यानाय समुदानाय संस्मनाय संब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवून ग्रंथाला व्हायचं.
करुदवर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि। नमस्कार करायचा। सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी। सरस्वती मातेला विनंती करूया की ग्रंथारंभाची परवानगी द्या। म्हणायचं सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। गुरुचरित्र वाचन प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला एक वेळा स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ गायत्री मंत्राचा जप आणि एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन सामूहिक करायचं आहे। सुरुवात करूया स्वामी स्तवनाने। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा बेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव। पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद होत तुझ्या कृपे। किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपै। शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःखय निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांच नसो वासना या मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवा सुगम दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा। आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था। हसोनिया संसारात प्राशण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी। करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्यागणकृषिः निश्रुतगायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता। ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। पायाभूत सेवेनंतर प्रथम दिवसाच्या वाचनाला आपण प्रारंभ करत आहोत। श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो जय विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा तुझे जय चिंतन करती तयां विघ्नेन बाधिती सकळाभिष्टे साधिती अविलंबेसी सकळ मंगल कार्यांसी प्रथम वंजिते तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा हरि ब्रह्मादिक गणपती कालरंभे वंदिती सकल
सकलाभिष्टे साधती तुझे निप्रसादे समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधेत यांचे माझे मनीची वासना तुवा पूर्वा विगजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन मनोधरले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतःकरणेचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्णदृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी रावणिया माझे वाणी ग्रंथ रिगू करी आता गुरुचे नामे तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नामे आपले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी मज प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथरी गोकरी आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करोणी चतुर्मुखे असती ज्यासी करता जोका सृष्टीसी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणे नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सह अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा आता नमू शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र दशभुजेशी अर्धांगी असे जगन्माता वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा नेने कवित्व असे केसे म्हणून तुम्हा विनिमित असे ज्ञान दावेजी भरवसे आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनिमित तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचना साह्य होणे शब्द उत्पत्तीहीने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळे का विनवून मग ध्यायिले पूर्वजमने उभय पक्षी जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गौत्र कौडिन्य महर्षी साखरे नाव ख्यातीसी सायन देवा पासाव नमिता जनक जननीसी नंतर नमू श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला पर्येसी सदा ध्याय श्री गुरुसी एकभावी निरंतर मुनी सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी तावन मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती जैसी श्री गुरु निरूपिती तेणे परी सांगत असे पूर्वापारम आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी निरूपदेती माते पर्येसी चित्र आपले विस्तारी श्री गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानो श्रेयवृद्धी पावविनार आपण श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चैत्र कवना न वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी एकता असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भवनी पर्यसा ऐसी कथा ज्यांचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नानती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुणे निसंदेह सातदिनी एकता बंधन तुटे जाना निधान लाविधे अप्रयासी तरी का कष्ट जे सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवीत असे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळी का गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानो श्रोतर करुणी सावधानो एकचित्ते पर्येसा श्री नृसिंह सरस्वती होते गाणगा पुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन एका एक चित्ते त्या ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहू राष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जावणी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छले होय जना लादून या संतान नाव ठेवती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणे कष्ट तसे अतिगहणे सदा ध्याय श्री गुरुसी असे मने व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत गुरुदर्शनात जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मानसी मने पाहिल श्री गुरुसी अथवा सांडी न देहासी जडरूप काय काज ज्याचे नामस्मरण करता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची आहेवा मणी धरावणी पाहावा श्री गुरुमूर्तींसी दाखवा कृपाळुवा सर्वभूती अति व्याकुळ अंतःकरणी निंदास्तुती आपले वाणी कष्टला भक्त नामकरणी करता होय पर्येसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रैमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांचे रक्षण दयानिधी अंतःकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागुरु पाव वेगी आता नर हरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तूची सखा भ्राता तूची कुळदेवता पारंपरी सदा कष्टचित्ता का हो देसी आता कृपा सिंधु भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तूची दाता तुझ वाचून आता असे कमणदाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचून देव म्हणून असेल तुझे मणी सांग बज समस्त महितळी तू वाह दिल्ले बळी त्याते हो पाताळी वैसविले सृष्टीचा पोषक तूची देव एक तू तिम्मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागेत आता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी अस्ति भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभाव
भावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतून व्यवहारी घेईल जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासामी अंकिता सनातन मा आपले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यांवरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकांसी करुणये ऐसी कठीणता पर्येसी बरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञान मायसी मारी जरी तरी त्या कुमारासी कोप न धरी कैशी आलिंगोणी हर्षी संभो किपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पित्यासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभो कोणी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कमना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनी तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनवितात्वरित कृपाळ श्री गुरुनाथ आले वेगी वत्सलागी देनु जैसी टाकी भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसून या व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा कृष्णाद्री वास करुणे ओजा सुभक्त तेथे करती आनंदा ते सुरस्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूपे दिशे सुषुप्तीत जटाधरी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित कांसे पीतांबरी रेखा यवनी योगेश्वर जवळी भस्म लावले कपाळी आश्वासुनित यावेळी अभय कर देत असे इरके दे कोणी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीते वेळी मूर्ती देखील सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमत प्रत्यक्ष देखे तैसाची देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भागी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरुजगी श्री नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रिद ख्याती सांगत से सिद्धयती वंशोवंशी करतो भक्ती कष्टा आमाके विपाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरुपावे स्वामी या सिद्ध म्हणे ऐवेळी एका शिष्यास्तव मोळी गुरुकृपा सूक्ष्म स्थोळी भक्तवत्सल परियसा श्री गुरुकृपा होय जास दैन्य दिसे कैसी त्यास समस्त देव त्यासी वश्य कळी काळासी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिलवरू एक भावे भजावे एखादी समय श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी ऐसे ऐकुनी नामकरणी लागे सिद्धाच्या चरणी विनवित सकर जोडोनी भक्तिभावे करोनी या स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणिक तुम्ही निरूपले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपल्यान राखे कोयनी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संध्या फेडीगा मनाचा जेने मन दृढ होय सिद्ध मने ना शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीशी सांगेन एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मायाच्या मुखी करुणा त्यांची पासानो पुराण अष्टादश विख्यात त्या अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून एकी जे समस्त ऋषीजने तेची कथा विस्तारोनी सांगेन एका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरोपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणसी आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया एक शिष्या एक चित्ता जधी प्रलय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टीचा वया जागृत होणी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभी होऊन त्रैलोक्याची रचनागर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा ते वेळी समजता आपण बळी मजोनी अनेक स्थळी कवन नाही म्हणत असे हासून या नारायण बोले गाढ शब्दवचनो आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळी दैकोन या श्री विष्णूसी नमस्कारे ब्रह्मा हर्षी स्तुती बहुवसी अनेक काळ पर्येसा संतोष नारायण निरूप दिला तिगण सृष्टीची गा म्हणून आज्ञा दिली तयवेळी
ब्रह्मा बिनवे विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकोणी ब्रह्म याचे वचनो निरोपी त्यासी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणतले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे कोण सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीचे रची गा ब्रह्म या अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रचित सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जार्द उद्भीज उपजे विले कृत त्रेता द्वापार युग उपज विमग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करे बोलावणी कृत योगासी निरोपी ब्रह्मा पर्यसी तुवा जावणी भूमीस प्रकाश करी आपणाते ऐकोणी ब्रह्म याचे वचन कृतयुग आले संतोषण सांगेन त्याचे लक्षण एका श्रुते एक चित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवित आभारण त्याचे रुद्राक्षमाळा कर कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनिमित माते तुम्ही निरुपदेत केवी जाओ भूमीवरी मनुष्य लोक अस्तित्व निंदा अपवादक मातेन साहे ते एक कवणे परिवर्तावे ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरूपितो ब्रह्मा आपण तो वर्तावे सत्वगुणे क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगा ते विवेका निरूपी ब्रह्मा पर्येसा त्रेतायुगाचे लक्षण एका शिष्य सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन धर्मशास्त्रे प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांचे हाती देखा कुश समिदा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षी निरूप घेऊन भूमीवरी बोलावणी ब्रह्म हर्षी निरूप देती द्वापरासी सांगेन त्याची रूपासी एका श्रुते एक चित्ते खड्ग खट्टवांग धरोणी हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापरा ऐसा निका निरूप घेऊन काउतुका आला आपण भूमीसी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगे न लक्षण एका ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परी असा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे कलियाती प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हास्य रडे वाकुल्या दावी वाकडे तोंडमुखे शिवी ब्रह्म्या पुढे उभा राही काय निरूप म्हणून देखून त्याचे लक्षण ब्रह्मा हास्य अतिगहन पुसत असे अतिविनोदाने लिंग जिव्हा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हार्य असे आपण ते ऐकोणी कलीचे वचन निरूप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशे ब्रह्मा सांगे कलियुगाची सांगेन तुझा उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्प असे एक शत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहुमनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवस वरी मग होय त्यांचे गती आयुष्यासे अखंडिती या करणे कष्टती क्षिती बहुत दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्यांसी तुवा साह्य होणे वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्म्याचे वचन कली म्हणत असे नमुना स्वामी निरूपले जे जन तेची माझे वैरे असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करी धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अतिगहन सांगत असे विस्तारून उपाय कलीसे राहटावयाम काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होणे येत असती निर्गुणी तेची दाविती तुझं मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिल जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझं या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोणी ब्रह्म्याचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरूपावे ब्रह्मा म्हणे ते वै एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणेन शिष्या धैर्य धरुणी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपला धेनुसी भजनारांशी दोष न लगे तुझ्या वैष्णव अथवा शैवासी जे सेवती नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी वादू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यांसी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरुशब्द आहे कैसी कवन गुरुस्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस्य दाहकः उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चिता त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलीसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकुरु निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षेल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर राखेल परियसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चिता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परम तत्त्वं तस्मात् गुरुमुपाश्रयेत
गुरु ब्रह्मा सत्यजान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गयसी तीर्थव्रत योग तपासी ज्योतिस्वरूप असे जाणा गुरु सेविता सर्वसिद्धी होती पर्येसी सर्ववृद्धी कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीची तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोर वृक्ष अस्ति नाना परी पुण्यनाभी मृगवस्ती ब्रह्म ऋषी आदि करुणा तप करती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परी येसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण तया गुरुसेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावणी पुस्तसे संतोषोनी एका श्रोते सकळ जना बोलावणी शिष्यांसी मने गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरुपदेसी अंगीकारो भरमवसी आम्हासी तुतारक ऐकून शिष्याची वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावणी सांगतसे परी येसा एका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होते महापातके आमचे अनुष्ठान करता बहुत गेले प्रक्षाळिता काय असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाना तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आडरिगत याची कारण निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करोनी पायी भोगावे आम्ही पर्यसा या पापाची निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असेल अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीशी पापभोगी न स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांत कवणा असे सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरुप्रतिदेखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषा परी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगण त्वरित पापा वेगळा न होता निरुते मुक्ती नवे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरुपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करता अनुमान सांगिजे ऐकुणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईल अंगहीन अंधपांगुळ पर्येसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करेन तुमचे पापाची निष्कृती मी करेन निश्चिती स्वामी निरुपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत से विस्तारून लक्षण तया पापाचे आपले पापा आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवचे पापवरी येसा या कारणे आपण देखा भोगेला आपले पाप दुःखा आम्हासी सांभाळी दीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मज होणी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगून पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पायी काशीपुरी नेऊन या त्या काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईल पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथासम तुमची ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ठ होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रती मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तिथे पर्येसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करून या भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी अनुनिदेत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणता भिक्षा आणता एके दिनी न जेवी श्री गुरुकोपणी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी येरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्ठान नानसी म्हणून क्लेश करीत होता परी येसा तितुके ही आणि मागून या सर्वस्व करीत सेवा या कोपेद शिविया परोपरी परी येसा एखादी समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तम शिखा म्हणे सविच म्हणे पापी क्रूरा माते गांजल्या पारा पू मांस विष्ठा मुत्रा क्षणोक्षणा धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मत्सर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पापरूपे ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नवतिका वेदधर्म द्विजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुची गुणदोष मणी ना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची या यात्रा गुरु सेवे वाचोनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणे संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता येणे परिदेख प्रसन्न होणी पिनाक येऊनी उभासन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निघा प्रसन्न झालो मागाता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परी येसा
होता. म्हणून गेला गुरुपाची विनवित से तयांसी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होणे आलासे. निरोप झालिया स्वामींचा मागे उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे अम्मासी. ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचून पातकासी निवृत्त नवे घा परियेसी. जन्मांतरी बाधितेसी धर्मशास्त्री असे जाणा ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी. निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरासन्मुख जाऊने म्हणे ईश्वरासी नलगेवर आपणासी. नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुणे व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी. बोलावणी समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वाच सांगा बिमज प्रकाश होणी. सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील परियेसी. दीपक म्हणजे बाळकेसी गुरु भक्ती करतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी. त्याची सेवा अहर्निशी करतो भावे एक चित्ते. वरदेत म्हणून आपण गेलो होतो त्यापाशी जाणं गुरुचा निरूपण नाही म्हणून न घेवर परियेसा. तैसे तापसी योग्यांसी नवे मन वर द्यावयासी. बलात्कारे देता कैसी वर्ण घेतो दीपक. तन्मन गुरुशी समर्पण सेवा करतो संतोषन. त्रैमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसे देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता. निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. इतके ऐकून शारंग धरू पाहावया गेला शिष्य गुरु. तयाचा भक्ती प्रकारू पाहता झाला त्यावेळी. सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुते. संतोष ओणी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. बोलावणे दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देसी परियेसी कवन कार्या सांग मज. मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पायी केवी देसी वर मजा. ऐकोणी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू. सांगत असे विस्तारून त्या दीपका प्रति देखा. गुरुभक्ती करती निर्वाणेसी म्हणून झालं संतोषी. जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली. सेवा करता माता पिता ती पावे मत तत्वता. पती सेवा स्त्रिया करता तेची मज पावत असे. ऐसे एकूणी दीपक नमिता झाला आणिक विनवत असे एक सिद्ध म्हणे द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी. वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हासी नित्य. त्याचे नि आम्हा परमार्थ केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषिणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा. काहीतरी माग आता वर देईल तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरणी आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी. तैसे ज्ञान मज द्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे. या पडतेन मागे आणि के म्हणून चरणी लागला. दिदला वर शारंग माणी संतोषणी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी. तुवा ओळखले गुरुसी देखील दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हासी पुससी सांगेन एका एक चित्ते. जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करशी. तेने आम्ही होऊ संतोषी. तेची आमची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहरणीशी. वाचिती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत. याची कारणे गुरु भजता नित्य सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडता चिक्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरुस्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू. फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगत असे कलिसी एक चित्ते परियेसा. वर लादून या दीपके गेला गुरुचे सन्मुख. पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी. एक शिष्य कुळदीपका काय दिले वैकुंठ नायका. विस्तारून सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी. म्या मागितलेसी गुरुभक्ती भावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी. वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणे. संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू. जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी. विश्वला तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे. येणे परिशिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तक्षणेसी झाला गुरुवेद धर्म. भाव शिष्याचा पाहावयास कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप आहे. लोकांनुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी. तरीच त्रैल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्ण समानसी. तोची लाद ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधरक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुणी संतोषनी नामकरणे विनवित असे मागुती. जय जाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे म्हणे आजी तुवा फेडिला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरुपले ज्ञान आनंद झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामी या कवने ठाई तुमचा वासो नित्य तुम्हा कोठे ग्रासो होय आता तुमचा दासो म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी त्या शिष्य आलिंगोणी आशीर्वचन देवणी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जय जय वांची मणियार्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनार्थ यासी अक्षयधन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होय जाणे ज्ञानस्थिती तत्काळी जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तत्काळिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादि पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंतसितायुषी एकता होय ब्रह्मसी ब्रह्म इत्यादी पापनाशी एकचित्ते एकता इतके एकूण ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलागी मज जगत ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान एकोकानी सांगिजे स्वामी विस्तारुणी अंधकार अस्तारजनी सूर्योदयापरी करी इतके अवसरी सिद्ध योगी अभय करी दरुनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमरजासंग भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसून सांगे ज्ञानोदय ऐकुणी सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गण क्षण करी नमन करुणा वचने करुणिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्रयपुरी बक्षिले क्रुधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपापजोनी विनिवित असे नामकरणी मस्तक सिद्धाची चरणी न्यसिता झाला ते वेळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवीत असे आश्वासुनी न दरी चिंता मानसी साकडे पेडून तुझे आता ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय दरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझन उपेक्षी सर्वदा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असेल श्रुती स्फूर्ती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पादांबुज श्री गुरूंचे स्वामी निरूपले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडता आलो सकळ क्षिती नवे कवणाय श्रीमती गुरुचरित्र न पुस्ती तू ते देखील आजी आम्ही ज्यासी इह परित्रिची असे चाड त्यासी कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकचित्ते एक जय तू भक्त केवळ श्री गुरु चावणी बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनो वेदशास्त्र संमत जाणू अवतारा झाला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्याकरण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारा वया एका वेगळे एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझा अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची काज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढव्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची अव्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथेऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला दाक केवी गडे म्हणून या ऋषी आले दे कोणी अंबरीशास अभिवंदोनी अर्घ्यपाद देवोनी पूजा केली उपचारे विनिमित असे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जावणी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषींसी तव आले दुर्वास देखा पाहुणी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका अतिथी विनदुरात्मया शाप देता ऋषीश्वर द्विज स्मरला शारंगधर कराव्या भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिनी ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी योनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषींचे वचन द्विज धरले श्री विष्णूंचे चरण भक्तवत्सल ब्रिद जान ताया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारू निमानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तू ऐकले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे अनेक एक सांगेन तुझा विनोद झाला असे सहज अनुसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र झाले ती याचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरूपलीसी
देव येती कपटवेशी पुत्र झाले कवणे परी अत्रि ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारुणी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकळाविष्टी साधती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामादरक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः ऐशी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी एक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत ते तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझा विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वांठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण आपण सर्वांठाई वासपूर्ण बुद्धी समवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तेचे ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा पुटणे शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होणे ठेली सकले दोन्ही ब्रह्मा तिथे उपजवून रचली 14 हिबवणे 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन पर्येसी 7 जन ब्रह्मपुत्र मरिची अत्रि अंगिरस पुलत्स्त्य पुलह क्रतुवशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाना सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथून पीठ गुरुसंतती सांगेन एक एक चित्ती सौभाग्यवंता नाम धरका अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णो शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळवून त्रिमूर्तीपाशी जाऊन विनविताती प्रकाशून आचार अत्रि ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी पतिव्रता स्त्री अनुसया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक्काय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कमणे काळी तिचा आचार देखून सूर्य बितसे गगनी उष्णतीसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नी झाला असे भीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिच्या पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीत असो नेनो घेईल कवन स्थान कवन देवा हिरवण एखाद्या तेवर देताची जाण तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईन आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगू आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी ऐसे एकुणी त्रैमूर्ती महाकुर्देव कापती चला जाऊ पाऊ कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमीसी आत्मा वैवस्वतालयासी पाठवून म्हणून निघाले सत्व पाहावयास तिचे त्रैमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसूयेचे आश्वासन अतिथी आलो आपण म्हणते क्षुदे करुणे बहुत पीडने आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्तिविख्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया बैसकार करून या क्षणानं केले चरण त्यांचे अर्घ्य पाद्य घेऊन त्यांची गंधाक्षता पुष्पेशी सवेचे म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे अतिथी म्हणती तैवेळी करुणे आलो आपण अंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरितांमासी भोजन द्यावे वासना पावनी अतिथीन ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरित केला तिथे बैसकार बैसून या पाटावरी घृतेसी पात्राभिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाक पाकतये वेळी तिसी म्हणती अहोणारी आम्ही अतिथी आलो दूरी देखून तिचे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होनी आम्हासी अन्न वाढावे पर्यसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पाहून पाहवया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरूपके बी उल्लंघो माझे मनासे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असेल तपफळ तारील मजम तसे ऐसे विचारुणी मानसी तथास्तु म्हणे ते असे भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढील म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे पिढीनु झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तेची झाली बाळका ठाया पुढे लोढते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळके देखून अनुसया भयचकित होऊनिया पुंद्रपी वस्त्रे नेसूनिया आली त्या बाळकांपाशी रुदन करते तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकांची स्तनपान देत असे हर्षी एक सोडून एकासी निवारण करी क्षुधेसे पाहे पानवल काय घडले त्रैमूर्तीचे बालक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळेसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वळवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्र
मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहरणेसी त्याची क्षुदास्तन पानेसी केवी झाले निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र कालाक निरुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसुयायसी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कमणी त्रैमूर्तीची झालेली जनी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकांची खेळवीत से ती घांसी घालून ये बाळका बाळणेसी पर्यदे गाय ते वेळी पर्यदे गाय नाना परी उपनिषार्थ अतिकुसरी अति उल्लासी सप्तस्वरी संभोकितसे त्रिमूर्तीसी इतके होता ते वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपल्या श्रमा घरात आला अवलोकित तव देखिले अनुसुया गात कैची बाळे असे म्हणत पुसत असे ते वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रैमूर्ती हेच म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी बाळे राहिली पाळणेशी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्यपती व्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागजे इच्छिसी अत्रि म्हणतसी सतीसी जे वांछिसी मागाता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वर तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रैमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिदा मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रैमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळकांपरी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गांची परी येसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वराती दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माता विमुखा निरुपमागती कवतुका जाऊ तपा निज स्थाना दुर्वास म्हणे अहोजननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरूप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरूप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्यदर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ती धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रैमूर्ती तोच जाण दत्त सर्वम विष्णुमयम जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आपल्याले अनुसुयेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळपीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नाम धारका संतोष करुणी प्रश्न एका पुसतसे सिद्धासी दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापरू पुढे मागती अवतार झाले गुरु कवणे परिनिरूपावे विस्तारुणी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरूपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू एकता होय मनोहरू सकळा विष्टीला दती इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नाम धारक संवादय त्रैमूर्ति अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधरक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त जनतारावया एक भक्ता नामकरणी अंबरीशा कारणे विष्णू एका अंगीकारले अवतार देखा मानुषी नानारूप घेत असे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूपे झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कोळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा गोणी मागती जन्म गवळ्या घरी गुरे राखी वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होनी कलंक अवतार जाणा तुरुंगारूढ काय आवडी भक्त रक्षणार्थ अवतरला गुरुनाथ सगरान करणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्रवणिता आराधले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परी येसा पीठापूर्व पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तम शाखेशी नाम आपण राजदान त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करती भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमणी अतिथी पूजाच गुणी करी निरंतर परियेसा वर्तत ऐसे एके दिवशी आलत तत् अतिथिवेशी श्राद्धो ते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घालीत येणारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगणी पतिव्रता द्रोणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती येसी माग व माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणत लय ऐकोणी स्वामींचे वचन विप्रमणिता करी चिंतन विनिविध असे कर जोडून नाना परिस्तबोन या जय जय जगन्नाथ तू तारक भवासी तत्वता माझे मणी असे आर्ता पूर्वावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधुदेव राणा माझे मनची वासना तुवा पूर्वावी जगत जीवना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकोणी तिचे करुणावचन संतोषलांना त्रैमूर्ती आपण कर धरुणी आश्वासून माग जननी म्हणत असे तव बोली ती पतिव्रता स्वामीजी निरूपले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षयहीन पादहीन व्हावा पुत्र अम्मायसा ज्ञानवंत परमपुरुषा जगदवंद देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकुणी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याच्या बोली येरविन
आहे तुम्हांजवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिला इतके सांगून तापसी अदृश्य झाला प्रियसी विस्मय करीतसे मानसी विप्रमणिता ते वेळी विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय माध्यान्ह समय अतिथी काळी दत्तात्रय येतात ते वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुणा तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकुणी सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूस आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला तत त्रैमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाले शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातक कर्म ते वेळी मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती येते वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले त्या ब्राह्मणे अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजनता नावया वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करता झाला द्विजोत्तमा बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करता झाला ते वये ऐकोणी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपण आता आचार व्यवहार प्रायश्चित समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांशी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता उदारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एका बावे माझी वांछा सांगेना कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचारत आम्ही वैराग्य स्त्री संगे असेल मी काम्य आमची ते जवळे ते स्त्री वाचून अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी आनाल ते सुंदरी वरू म्हणती ते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचून नारी हा बोल धरा निर्धारी श्रीपाद नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पित्या ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचना भिक्षुके सांगितलीची कोण सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे बसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले म्हणी पुत्रासी म्हणे जगनक जननी होतो आशाबद्ध होणी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे म्हणे व्याकुळीत डोळाने गती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या देखोनी मातेचे दुःख सम्मुखित असे परमपुरुष उठवणी आपल्या कर कमळी के अश्रुपात बसत असे अहो माते न करी चिंता जय जय वांसिची ते देईनाता दृढ करून या चित्ता रहा सुखी आनंदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्य वेगळे करेसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्षयीन त्यांते पोसावे आता कवणे आमते कोण रक्षीला ऐकुनी जननीचे वचन अवलोकितचे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊन लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या आश्वासुनी ते वै दिदलावर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाला प्रबळी श्रेयायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावार सुख महज्ञानी ये सौख्य पावनी व्हाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलिनी त्यांसी संभोकितसे मातेसी पाहुणी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाला पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरिव मानसी कन्या पुत्र होतील त्यांसी पौत्र पुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करता निरूप द्यावा ओ माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्याव्या साधुजना सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाला पर्ययसी पावळा तुरितपुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा कराव्या साधूंना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी ऐकोणी सिद्धाचे वचन विनवी नामधारका आपण ते पर्येसाम श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचित्रामृते परम कदा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतार कथनम नाम पंचमोध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावे किं कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून निघेले तया स्थाना ऐकुणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे त्याचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशित ते हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारण निर्गुण त्रैमूर्ती वस्ते ते स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंग देखा
शिवा स्वयंभू शिव असे एका आख्यानाचे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलत्स्य ब्राह्मणाची भार्या नामतीचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजे विनने घे अन्न ऐसे क्रमता एक दिन न मिळे लिंग पूजेसी वर्थभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुणी पूजित होती संतोषणी भक्तिपूर्वक धारा. तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशीर आला तिथे वेगभक्तर माता दर्शन करावया नमता जला मातेसी पूसे पूजा काय करेसी सांगतसे विस्तारसी पूजिती लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपले म्हणतसे मागुती म्हणे तेसी पूजला फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझ पाशी दिल्ले तरी होय कैसी सायास कावो करी तेसी ऐसे म्हणतसे रावण माते सभे करी पण अनिल त्वरित उमार म्हण कैलास सहित लंकेसी पूजा करीतो स्वस्थ चित्तेसी मृत्तिका लिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसे मनोवगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वतरम्यासी धरुणी हालवी क्रोधेसी विषबाहू भूषाबळे आंदोळले कैलास भवन उपटितसे तो रावण दाही शिरे टेकून उचली न म्हणे उल्हासे शिर लावणी पर्वतासी कर टेकुनी मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फणा चुकवी शेषा आपण कुर्म भ्याला कापून भयचकित देवगण अमरपूर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनमी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळ तसे भारेसी पडो पाहते निर्धारे ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा पर्येसी खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकून विनवी गिरिजा नमून रक्ष रक्ष शूल पाणी समस्त देवगणांते एकोणी उमेची विनंती शंकरेचे पिले वामहस्ती 10 शिरे भुजे विसा सहिती दडपलासी गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातचे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्राही त्राही पिना कपाणी जगत रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसे वक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती एकुणी त्याची विनंती चेपले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेने सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार शिरछेदुनी धरले करी तंतु लावेले निज अंतरे वेद सहस्त्र एक वचनी वर्णक्रमादि विस्तारुणी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे शिर कापून आपले देखा यंत्र केले करकमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समया समयी आलापन करी दशशिरापन प्रातः कळी करी गायन अष्टरागे परियेसा ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आ एकैसी चंद्रमोळीची भक्ती ते रावणाची भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्रिदेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेनेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8ही निधी माझे द्वारी चतुरानन माझा दोषी 33 कोटी देवहर्षी सेवा करीतसे अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारखा सेवा करी वस्त्रे दुसरी अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरुपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामेधनु माझ्या घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज समान नाही तुझा आलो असे याची काजा कैलास नैन केसी व्रत असे जननेसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीची कृपा मूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणाची जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईल तुझा जे जे मनीषी वासना पुरेल ऐसे जाणा लिंग असे माझा प्राणाम म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके करून पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजसी तूची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जाई अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरील पाविजे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तूची ईश्वर होशीला इतके होता अवसर नारद होता ऋषीश्वर निगुण गेला वेग सत्वर अमरपुरी इंद्रभवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्त बैसलासी अमरत्व दिले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुझी चिरायू झाला लंकेश्वर प्राणलंगी दिले कर्पूर गौर आणख दिदला सेवर तुझी ईश्वर होशीला वर्षे 3 पुजलियासी तुझी माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नवे कधी तुझा ऐसा वर लादून रावण गेला संतोषना 33 कोटी देव कोठून सुट्टीला आता तुम्हासी ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापोणी नारदासी विने विकर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्म या पाशी तो यासी उपाय करील इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तरुणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म यासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विरंच म्हणे विष्णूसी प्रतिकार करावे गेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी पर्यसा ऐसे विनवे चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपूर्ण कारण असले म्हणून निघाला झडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकर काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला मासी संतोष निधितले प्राणलिंग आपले शिरछेदुनी देखा विन्या कैलास हस्तिका सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य
येसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सहायस होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देय दुजाजी लोकांसी पीडा कडता ती बहुवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे पडते देखा कधी दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 गटी झाल्या देखा एकताचे शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आडभावयासी बोलावणी नारदासी सांगत से ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा पर्यसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे पर्य म्हणत असे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंखनात नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपले म्हणी गणेश्वरा ते विनमोनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावणी गणेशासी सांगे विष्णू पर्यसी कैस रावण तुझसी सदा उपेक्षित बाळकपणे तू वाजावे शिष्य रूपे करुणा व्हावे सूक्ष्म रूपे दाखवावे लिंग घ्यावे विश्वासून संध्या समय तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती तुवा ठेवावे क्षिती लिंग राहिलं ते त्याची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मे गाडे उभा ठेला रावणा पुढे म्हणून कोठे आलासे रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोष वेले चंद्रमावळी प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिले पर्यसी आणि सांगितले संतोषी लिंगमय मापार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग जादलासी अमृता जाणो आम्ही आद्यंत लिंग महिमा एकका निजे पुजतील वर्षतिनी तेची ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तुझी होय लिंग असे जे स्थानी तेची कैलासी असे जणी महात्म्य होते याची गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरांसी असे अनिका पार महिमा सांगेन एक रेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी मुनी निघाला महाबळी नारद म्हणे तैवई सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचरसी संध्याकाळी मार्गक्रमिसी वाटेत होईल तुझ निशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयसी पुसून या रावणासी गेला नदी नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंगण हे बाबी भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखील ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंडत असे नदी तीरी देखले रावणे ते वेळी हासून या लंकेश्वर लोभे दरिता त्याचा कर सांग बाळा कवणाचा कुमर प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुसते जटाधारी बस मांगीसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहर्णशी वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता इतके ऐकून लंकानाथ त्या बाळकाते संमुखित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करीनावसरी बाळक विनी तयासी न धरी लिंग पर्येसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेळ न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेला तुम्हासी नाना परी संमोखित लिंग देत लंकानाथ संध्या करणे आपण तरित समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी थडीसी उभा विनवेदसे रावणासी जड झाली आपणासी ठेवी न त्वरित भूमीवरी वेळ तिन्ही पर्येसी बोलावी न तुम्हांसी वेळ लागली या पर्येसी ठेवी न आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी बैसुनी पाहती कौतुक अर्घ्य समय रावणासी बोलवी गणेश पर्येस जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देता रावण करीतो अतिविवेका हाती दाखवो निबाळका येतो राहे म्हणून या आणि एक क्षण पाहून गणेश बोलले वेदोनी जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारिता समस्त देव साक्षी करीत लिंग ठेवले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरण लिंग ठेवले स्थापन संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ देवणी लंकेश्वर निघोनी आला सत्वर मग लिंग देखोनी भूमीवर मनी विकळ झाला आवेशुनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदनी रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पितयासी सांगेना तात्परितेसे का मारिले बाळकासे म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करे लिंग धरुणी दृढ करी उचलू गेला ना परी भूमी सहित हालत असे कापे धरणीत यावेळी रावण उचळी महाबळी न ये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाव पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिले रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे करुणी लंकानात गेला मागुधी तप करीत ख्याती झाली गोकर्ण नक्षत्र समस्त देव तेथे आले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांगा मज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मजबुतसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते एकावे पूर्व युगांतरी इक्ष्वाकु वंशी मित्रसह राजा पर्येसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्वधर्मरथ देखा असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेसी प्रवेश झाला अरण्यासी
वास सिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारदिखेयत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडिला आदित्य दैवई दैत्यवदिता दैवई होता त्याचा बंधू जवळी आक्रंदतसे प्रबळी बंधू शोके करुणिया प्राण त्यजिता निशाचरू बंधू म्हणतसे येरू तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरिता ऐसे बोलिनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तय आपाशी नररूप धरले तयवेळी रूपधरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व धरले राजयाचे अतिनम्रत्वे बोलून या समस्त मृग मारुनी दुष्ट देव छेदुनी राजा आला पडतोनी आपले नगरा प्रियसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले पर्येसे आमंत्रण सांगे ऋषींसी वशिष्ठ आदिमुनिवरा ते दिनी नियमय स्वयंपाक करवी राजा सवेक कपटी होता जो सेवक त्या स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भाण वसी सर्व अनुनित्वा द्यावे अंगीकारुणी तो सेवक नरमांस आणून देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाई घालिता ऋषीश्वरांसी पहिलेच वाढले नरमांसासी पाताची कोपला वशिष्ठ ऋषी दिदला शापते वही वशिष्ठ म्हणे रायसी नरमांस वाढले आम्हासी तरीत होगा ब्रह्म राक्षस म्हणून कोपे तयावई शाप देताची तयावई राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले तिका नेने मांस पाकवणे केला आज माझा निरूप नाही झाला वृत्ता अमते शाप दिला आपण शापिने म्हणत असे उदके घेऊन अंजुळी शाप सिद्ध झाला ते काळी तव राव जस्त्री येऊन जवळी वर्जित झाली पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनी त्यांचे चरण धरी तेने तरशील भवसागर मदयंती सतीचे वचन मानित झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाण पडले आपल्या चरणावळी शाप देता कल्मश पाणी पडले राजाच्या चरणी कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणांसी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जय करुणावचन ऐकून शांत झाला वशिष्ठ म्हणे वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल उष्टापदेवनी वशिष्ठ ऋषी गेला आपले ठायासी ब्रह्मराक्षस राजा पर्येसी होनी गेला मनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करुणा ऐसे क्रमितात वनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्ग क्रमोनी देखिला राक्षस भयासुरा येऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ्र जैसे पशुसी घेऊन गेला भक्षा वयासी परस्त्री जाय समागमे अति शुक करतेसी ते ब्राह्मणी जाऊन लागे राक्षसाचरणी राखे मजला आवहेपणी प्राणेश्वरासी सोडिपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते भक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडिपा पतिविने राहती नारी जन्मवृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा बोल न मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतिसी बक्षिले देखोण शाप दिला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एककाणी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया परी रमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा बक्षिसी दुष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी ते वेळी पतीच्या अस्थी मिळवणी सकाळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिली तिथे 12 वर्षा पुनरपी राजा होणी एका आला आपले नगरासी विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियांचे सांगिते कोण रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्यजू प्राण म्हणत असे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षे प्रारुद्ध आपले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला तिगण अश्रुनी गती लोचनी कैवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलविता झाला पर्येसी ब्रह्मत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित राहायची म्हणे एकमात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनित होशील ऐसा करून विचारून राजाने घे तीर्थ आचरू सकळ तीर्थे परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसीनाने तीर्थे करीत ब्रह्मत्या सवे येत असे अघोर रूपासे दिसत न वचे कवणे परी देखा कष्टोनी राज बहुतावरी निर्माण होणी मना भितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंता क्रांत होवनिया नगराबाह्य प्रदेशी श्रमोणी राजा पर्येसी चिंतित से मानसी वृक्ष छाये बैसुनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित ते पातला देखून राजा गौतमाचे चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्तिभावे करुणिया आश्वासुनित एवई गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत ऐकुनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारुण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्मत्या घडली मज शमन होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियेसा ऐकुनी रायचे वचन करुणा सागर गौतमापन भय सांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थानासे भक्तिपूर्वकतया स्थानी जपव्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णु निरूप विनयार्थ जे
जे जे इच्छिती मन कामना पावे तुरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णाय ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गण लिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी अस्ति निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापर रूप पीत कलियुगी कृष्ण वर्ण जाना सप्त पाताळ कोलावण उभे असे लिंगापण कलियुगी मृत्यू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्मत्यादी पापनाशी काय आश्चर्य पर्येसा ब्रह्मत्यादी पंच महापापे षट्पर द्वारादि षट्पापे दुश्चिल दुलाचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाण रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वान भीतरी स्नान करून समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्यगम्य असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा एशा परी गोकुळ महिमा प्रकाश केली ऋषी गौतमा राजा ऐकोणी अतिप्रेमा पुस्ता झाला ते वै राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरुपलेसी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तय एक वेळी गोकर्ण नक्षत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तिथे जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तिथे बैसलो तो वृक्षछायेते दुरुणी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवापणी दिसे देशी मुखमरणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग कृपा हे एशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणीसी त्याजूपा हे प्राण आपला प्राण त्यजिता ते वै विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती टंकायुदे चंद्र भाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवी कपोरी चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले ते वै आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूतमंती आम्हासी आलो चांडाळीस न्यावया ऐसी चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानासी नेऊन यशवानासी सिंहास काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखले यज्ञ येसी कैसे ज्ञाल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हे चिकुणा कृमी निक्ती मगातून पूर्वार्जित केवी होई गौतम म्हणे राजासी ऐसी पुसले दूतांसी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत हे चांडाळीचा पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप ईसी उपवर झाली पितृगृहेसी न मिळे वर येसरसी चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वर्तेसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजासी गुरु युक्तेसी तिथली कन्या विवाह झाल्यावर होती तयापतीचे जवळी क्वचित काळी येणे परी होती नारी पर्येसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत पावला तत्काळी का विधिवशे करून या ऐकून तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता पतीचे दुःख करीत बहुता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा ते कोणी गुप्त रूपे क्वचित काळ जार कर्म करता झाली प्रकट झाले तत्काळी गोप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले वर सर्वांसी वाळीत केले ते यांसी माता पिता बंधुवर्गाधिका शंका होती पहिली तीसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अतिलावण्णी पूर्ववयी देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरण 42 स्त्रिया नास्ती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाये दुजक्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रासेवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला ती ऐसी तया शूद्रा घरी असता वर्ततायसे एके दिवशी उन्मत्त झाली पर्येसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिनेने छेदोनी वत्स पर्येसी पाक केला विनयसी शिर ठेवले शिंकेशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाला अस्तमानी वासरू पातसे भुवनी धेनु दोहावया लागे वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाले अतिक्लेश घरात पाहतसे शिरास्त व्यक्त दिसे वासरासी अनुतप्त होऊन त्यावे शिव शिव म्हणे चंद्रमावळी अज्ञान ऐसे पापे घडले म्हणून चिंतित दुरात्मिनी तयावत्सा शिरासी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून परियेसी अस्थिचर्व निक्षेपिले जाऊनी सांगेशी जारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सासी एका रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे किती कधी उसवरी नांदत होती शुद्रागरी पंचोत पावली ती नारी नेली दूती यमुरासी घातले तीसी नरकात भोग भोगी अतिदुःखित पुंद्रपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका झाली उपजलाची आंधळी विद्रुप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळीसी माया मोहे ऐसे असता वर्तमाने सर्वांगी झाली
कुष्ठवर्णी पंचुत पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तीसी वस्त्रान्न दुःख करी अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे ऐसे वर्ता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमय जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातिसी पूजस्ती जाती सकळ जन त्या ते मागतसे आक्रंदून एक म्हणती असून उपवास आजिक अन्य कैसे हाती होती बिल्व मंजरी ते घातली तिचे करी हुंगोणी पायी येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपनी टाके ते अवसरी जावनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अल्ब्या पूजा घडली तिसी कोणी न घालती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी पुण्य केले ईने आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून ईचे पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवदूत ते वरी शिंपती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण ऐसे स्थान गौतम सांगे विस्तारुण राजे असी म्हणतीसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोणी गौतमाचे वचन राजा मनी संतोषण पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा जाला जाणा ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने एक कथ नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमावर्णनम नाम सप्तमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरूपलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी 4 मासिक क्रमोणी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्याव्या भक्त लोकांते पातले तया कुरवपुरा कुर्वपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरोपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार वाव या गती सांगेन एकाएक चित्ती श्रीपाद कुरोपुरी असती कार्याकारण पुढे असे अवतार व्हाव या कारण सांगेन त्यांचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता ते ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका सुशील आचारपती सेवका महापुण्यस्थिती देखा तिथे पुत्र हो निमळती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले पर येसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेहन करी प्रीती अपूर्व आपणासी मनोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात म्हणजे वाढला अति प्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न येतया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटी त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाभधला कष्टोनी प्राचीन कर्मने सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे तेनारी पुत्र नाही आमचे घरी कष्टे करुणी न परी पोषले एका बाळकासी विद्या नये वेदत्यासी वाया मारुणी का कष्टसी प्राचीन कर्म असित्यासी मूर्ख म्हणून उपजावे वर्तदा पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैववशे करुणी पंचुत पावला पर येसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचून या आपले उदर भरी जीवित्व करी याच परी विप्र स्त्रियेचा कुमार देखा विवाह योग्य झाला नाही का निंदा करती सकळ लोक मतीन म्हणून या कन्याने देती कोणी त्यासी समस्त करीती दूषणी म्हणती काष्टे वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करिणाना परी मातेसी म्हणत असे अवसरी प्राण त्यजना आपला निंदा करती सकळ जन असोनी देह कवन काज पोसू न शके माती तुझ जाईन अरण्य वासासी ऐकोणी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अतिगण विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदोद्धरित श्रीपाद यती स्नान करता जाऊनी दोघे लागती चरणे विनविती कर जोडोनी वासना असे आमचे मनी प्राणत्यजावा गंगेत निरूप द्यावाजी अम्मासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोणी विप्र स्त्रियेचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करुणा काय संकटी तुमचे मन त्यजिने प्राण कवण्या गुरे विप्र स्त्री तयवेळा सांगती झाली दुःख सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकांसी पुत्राविन कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देवा आराधिले व्रते उपवास सांगो किती करीते झाले अपरमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन वेद शास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करिगा श्रीपाद यती जन्मोजन्म ऐसी गती पुत्र नवावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मजा कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण शरणागता करावे रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू
जन्मोन या संसारी कष्ट केले नानापरी न देखेची सौख्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचून या एक सुत शेळीच्या गळ्यास्तन लोंबता वृथा जन्म झाला म्हणत विनवित असे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत त्रयासी सकळ लोक ज्यासी वंदिते ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यत्ती म्हणून चरणी लागले त्याचे निमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पित्रा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरूपावे वासना से माझ्या मनी पुत्र व्हावा मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्यमान समस्तांसी श्रीपाद ऐकोणी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरियेसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळीने एका ईश्वराची आराधना तैसी आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधसी म्हणती श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणे तयावे व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीना पण म्हणून लागत ते चरणा कृपामूर्ती श्री गुरुडाना सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तेसी ईश्वर पूजी व तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळीनी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा एक सगुनी म्हणती श्री गुरु तयसी ऐकून श्री गुरुची वचना संतोषली विप्रांगणा जावणी लागे श्री गुरुचरणा विनवित से ते वेळी विप्रस्त्री म्हणे स्वामियासी अभिनव मातेंद्रुपलेसी देखाता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन एक चित्तेसी उज्जैनी नाम नगरीसी झाले विचित्र परी ऐसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राणमणी भद्र मनोनी परी ऐसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शुभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तयामणी भद्रसेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके ज्यावरी जाण कनकोय पर्येसा जे जे चिंतिती मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐसी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती पर्येसा म्हणती क्रय करून देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवून पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून क्षोणी वेष्टिले त्या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा सदा पूजेसी शंकानदरी मानसी एकचित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहवयासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची खेऊचला आपण सवेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणिया आली आपले गृहसन्निधानी एकवटोनी पाशांनी कल्पिले तेथे देवालय पाशान एक करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परिची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊन पुत्रांती नेती बोलावून भोजन करावे म्हणून या त्यातील एक गोपी सुतन जाय भुवनालिंग सोडून त्याची माताजवळ येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोळी पूजा खेळांगणी पाषांदुरी टाकून गेले आपल्या मंदिरासी पूजा मुडिता बाळक प्रलाप करीत तो अनेक मूर्छावणी क्षण एक पडला भूमी अवधारा लय लावणी लिंग स्थानी प्राण तेजू पाय निर्वाणी प्रसन्न झाला तो शूल पाणी त्या गोपी सुताला बाळके विनवेले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होणी गिरिजापते गेले लिंगालय गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळी या घरी तयाच परी कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोकमंती काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोजे द्वेष सांडुनी बोलती वो जे भेटो म्हणती रायासी पहा पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी असी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी त्यांसी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पुस्तो प्रीती करी रात्री असता अंधकारे उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पहावया यती कौतुकार्थ दिसे विचित्र नकचित शिवालय अनुपम्य तेने चिपरी गवळ्याचे सदन विराजमान अतिगन पुसता झाला राजा आपण त्या गवळ्या कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त गवळ्या राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय केसे ते अनरा गवळी कुमार जाय गरा मातीस सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उद्रा नारायण अवतरोणी ऐसा ईश्वरी तिथलावर संशय धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील ही पूजा प्रदोषीची मोडली स प्रदोष पूजा म्हणून म्याक मागितले त्या शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती ते वेळ तया विपरस्त्रियसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरदी
संशय साणून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळादेव विप्रस्त्रियेचा पावणी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलावणी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिविध झाला शास्त्रज्ञ विस्मय करुणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्या कारण अवतार होत आला नरदेह धरुणी म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करेल मी तुझा प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी पुत्र बाबा तुझा ऐसा निश्चय करून पूजा करी ती नित्य येऊन प्रदोष पूजा तिगणी करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञाने वेदशास्त्र संपन्ने पूज्य झाला अतिगणी सर्वांहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय ज्यासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी पर्येसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः 19 सिद्धाचे वचन नामधारक करीन मन विनवित से कर जोडून भक्तिभावे करून या श्रीपाद कुरुपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपा मूर्ती दाताराम सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कवतुका तयाग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येथे विधीपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहार संपादित्यादी त्रैमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगावाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटकात रजक असे वस्त्रधूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रणाम करून या नमन करी अतिविनय मनवाक्काय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती एकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधे सकुण विनविध शेखर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता ता द्रुणी करी थंडवता मठा गेलिया येणी शिपरी ऐसे बोथ दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य नेम येणे रीती असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजमलेच्छेक स्त्रियांसहित नावेता आपण अलंकृत आभारण क्रीडा करीत गंगेमधून येतात त्याने देखिला सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती गोडी मिरविताती रत्नकोडी अलंकृत सेवक जना ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नानावाद्य असे गर्जत सवे येती थडी येसी राजक होता नमस्कारित शब्द झाला दुष्टित असे गंगेत अवलोकित समारंभ राजाचा विस्मय करी अति मानसी जन्मोन या संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपला धन राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्ज बफळले कवन देवारा दिले कैसे श्री गुरु अस्ति भेटले मग पावला येशी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिले त्याची मन वासना रजक मने स्वामीयासी देखिले दृष्टी निराजयासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधुनी देवासी पावला ऐसे अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी साड नाही या भोगाची चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद मनी रचकासी जन्मदाराभ्य कष्टलासी वांछासी भोगावयासी राज्य भोग तमवृत्ती निभवावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी परी येसा तुष्ट व्हावया इंद्रियांसी तुवा जन्मावे मिलच्छवंशी आवडी जहाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकुनी स्वामींचे वचन विनवी रजक कडजोडून कृपा सागर तू गुरुराजपूर्ण उपेक्षी नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरुमंती तयासी वैदुराना गळी जन्म घेसी भेटी देव अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भ्रमवसी आम्हा येणे घडेल आणि कार्या करणेसी अवतार होणी पर्येसी वेशद्रोणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधनी निरुपदेती जाई म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीत असे तया वेळी देखून श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इय भोगसे किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनवित श्रीपादांसी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यवन गोड राज्य भोग ऐकून रजकाचे वचन निरुपदेती श्रीपादा आपण त्वरित जाय रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरुपदेताची ते वेळी तजला प्राण तत्काळी जन्म झाला वलिच्छकुळी वैदुर नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नाम धारकात आता चरित्र झाले पुढे अनिक इतके झाले अवसरी श्रीपादराव कुरोपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परी येसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसी वाचे नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरोपुरून मनकामना पूर्ती देते
ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते कुरोपुरी, कारण असे पुढे अवतारे म्हणून अदृश्य होती ते त्याची. अश्विन मध्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्येसी, श्रीपाद बसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण, कुरोपुरी असती जाण, श्रीपाद राव निर्धारी जाण, त्रैमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ, कुरोपूर क्षेत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्तुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजानंदगमनम नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपल्या गुरुचरित्राच्या सप्ताहातील प्रथम दिवसांचं वाचन पूर्ण झालं. क्षमा प्रार्थना म्हणूया. ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशम्मया, दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च, आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि, पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं ततस्तु मे. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री गुरुचरित्र सप्ताह अंगभूतम प्रथम दिने कृत श्री गुरुचरित्र पठन कर्मणे श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत शिवजगदंबार्पणमस्तु. उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं. कर्मांतया चम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सरळ हाताने तामनात सोडा. ओम गोविंदाय नमः. 3 वेळा आपल्या ग्रंथाला नमस्कार करायचा. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. विष्णू स्मरणात परिपूर्णमस्तु. तत्सत जगदंबार्पणमस्तु. हात जोडून प्रार्थना करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. नुकतंच आपण श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताह निमित्त गुरुचरित्र स्वरूपी भक्तिपुष्प सद्गुरुचरणी अर्पण केलेला आहे. आज प्रथम दिवस. रोज आपलं वाचन झाल्यानंतर सायंकाळच्या नियोजित वेळी आपण सामूहिकरित्या नित्यध्यान, श्री भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पसायदान आणि विष्णू सहस्रनामादी स्तोत्राचं पठण करणार आहोत. या वैश्विक महामारीने माणसाला माणुसकी शिकवली आणि परमेश्वराचं अस्तित्व या जगात आहे हे सुद्धा जाणवून दिलं. म्हणूनच आपण या महामारी निवारणासाठी एकाच जुटीने स्वामीचरणी जगदंबाचरणी विनंती करणार आहोत की हे माते, या वैश्विक महामारीला सुद्धा चंडमुंड आणि रक्तबीजासारखं समजून कायमचं निवारण कर आणि भक्तांवर आपला अनुग्रहरूपी आशीर्वाद प्रदान कर. आणि म्हणूनच या सायंकालीन सेवेमध्ये आणि सकाळच्या वाचनामध्ये न चुकता आपला अनमोल वेळ देत आपण सहभागी व्हावं आणि या वाचनाने, या सेवेने जी फलश्रुती मिळेल त्या फलश्रुतीने ही कोरोनारूपी महामारी कायमस्वरूपी गाडली जावो, हीच सद्गुरू आणि जगदंबेचरणी प्रार्थना करत सायंकाळच्या सत्रात भेटूया. श्री स्वामी समर्थ.